एवढा मोठा मारला पण झाड ताटमानेने उभा आहे. कारण याला खाऊ पिऊ व्यवस्थित म्हणजे याला अन्नद्रव्य व्यवस्थित भेटल्यामुळे गुड खास बनलाय भाऊ. गुड बनलेला आहे. गुडातून वाकायला लय ताण लागते. लय खास लागते या. म्हणून मंडळी जोडवळ ही काळाची गरज आहे. इथून पुढे भविष्यामध्ये हा व्हिडिओ काढण्यामागचा आमचा उद्देशच हा आहे की जर उत्पादन चांगलं कपाशीचं घ्यायचं असेल तर आता जोडवळ शिवाय पर्याय नाही. जोडवळ घेतली तरच. आता हे बघा बोंड कोणत्याही झाडाला पहा मंडळी भरपूर बोंड लागलाय. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपलं. कारण याचा फायदा म्हणजे एकच आहे की याची डबल टिबल पराठी तयार होऊन राहिली. हो महत्वाचं म्हणजे हो हो दुसरे हे झाडच तयार झालेलं आहे ना. हो फांदीचं फांदीचं नाही तर एवढी अशी पराठी आहे अशी पराठी आहे. अशी बाकी ठिकाणी पराठ आहे. इथं तेवढ्या फांदीला बोंड लागलाय शेंड्यापर्यंत. हा फांदीले महत्वाचं म्हणजे हे एक खूपच महत्वाचा फायदा आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे जास्त शेती करण्यापेक्षा कमी करायला बरोबर थोडी थोडकी करा पण चांगली करा. नक्कीच आपल्याला कपाशी पिकामध्ये उत्पादन चांगले मिळेल. बरं त्यातल्या त्यात बोंड सुद्धा चांगली उमलून राहिलेले आहे. हे बघा बोंड सुद्धा चांगली उमलून राहिलेले आहे. बोंडळीचा विषय नाही, बोंड सरचा विषय नाही आहे. एकंदरीत जर चित्र पाहतो म्हटलं तर खरोखर खूप चांगलं आहे. दाखवा संपूर्ण जर प्लॉट पाहतो म्हटलं तर संपूर्ण प्लॉट हा अतिशय सुंदर दिसत आहे आणि मन मोहून टाकणार हे कपाशी पिकाचं दृश्य आहे. आज 10 नोव्हेंबर 2025 आणि खरोखर मंडळी केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असं जे रामदास स्वामींनी सांगितलेलं होतं, संतांनी सांगितलेलं होतं. तर खरोखरच व्यवस्थित नियोजन मात्र व्यवस्थित करायला हवं. योग्य जर नियोजन झालं तर नक्कीच उत्पादन हे येणंच आहे. निसर्ग आहे तो देत राहतो. फक्त आपल्याला त्याच्यानुसार निसर्गाच्या म्हणण्यानुसार त्याच्या हिशोबानुसार आपल्याला शेती करावी लागते. हे सुंदर चित्र दिसत आहे. खताचा स्टॅमिना असा भरपूर दिवस टिकते. भरपूर दिवस टिकते. यस 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 ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपली पराठी अजून कोरडवाहूचा प्लॉट म्हणजे हो ना. quality करून आहे. कोण म्हणणार या पराठीला कोरडवाहूच आहे म्हणून. हा मागे थोडं ये किती ठेवा. आज मंडळी आता पाहतो म्हटलं तर आता ही कपाशी बघा अजूनही यवनात मी असं म्हणणारी ही कपाशी आहे. कारण आज एवढे दिवस झालेले आहे तरी पण कपाशी बघा अतिशय सुंदर दिसत आहे. पूर्ण पान जर पाहतो म्हटलं ते सुद्धा अतिशय फ्रेश आहे. म्हणजे हे आहे तुमचं फवारणीचं नियोजन. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. वाण चांगलं वाणासाठी, त्याच्यानंतर शेतमालक पण चांगला भेटला, त्याच्यानंतर फवारणी पण चांगली झाली, खतं पण चांगले दिले. बोंड सर्वात महत्वाचं बोंड पाहून कुठं आहे. हो खोडाला खोडाले बोंड कोणत्याच व्हरायटी नाही. इथे बघा, इथे बघा, हे एक खोडाला बोंड आहे. इथे बघा, त्याच्यानंतर इथे बघा, हे इथे बघा, हे फांदी मुडली, हे बुडाची फांदी मुडली, हे बघा. हो इथे हे बघा. आता हे इथे खोडाला एक बोंड, थांबतं हे दुसरं बोंड आता खोडाला, हे खोडाला तिसरं, हे इकडे चौथं, हे चौथं, हे बघा, हे इथे पाचवं, हे बघा वर. हो 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 हे खोडालाच बोंड आहे. हो पाच बोंड. हे 5 बोंड एका खोडाला झाले. नाही तर खोडाला बोंड इथुरी बरोबर आहे या फांदीले. इथं बुडात खोडाले बोंड येणं म्हणजे हे महत्वाचं आहे ना. हे खोडाचं बोंड महत्वाचं आहे. यालाही आहे, यालाही आहे. हे बघा खोडाला 1 2 3. हे बघा इथे खोडाला हे बघा 1 2 बोंड असे खोडाला आलेले आहे. आणि हे आहे तुमची मेहनत. तर एकंदरीत प्रशांत भाऊ हे जे तुमचं सुंदर कपाशीचं चित्र आहे म्हणजे कोणतीही झाड पहा कपाशीचं अतिशय बोंडाने लदबुदून गेलेला आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे. कारण या वर्षी 2025 मध्ये असा माल कुठं नाहीच आहे. आणि अशा ह्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य नियोजनाने हे सुंदर पीक आणलेलं आहे. तर आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही? शेतकरी बांधवाला सांगायचं म्हटलं की एकच आहे का तुमचं मार्गदर्शन आहे म्हणून एवढं मोठं हा प्लॉट आहे. बस नाही तर काही नाही. असं काही नाही. नाही कारण कास्तकार काहीच करू शकत नाही. महत्वाचं म्हणजे कारण कास्तकार काय पराठी आणून लावू शकते. कृषी केंद्रवाले कसं आहे हे घ्या भाऊ म्हणते तुम्ही आणि फवारा. पण तुमचं वालं असं आहे स्वतः वावरात येणं, प्लॉट पाहणं, पाहून निरीक्षण करणं, मार्गदर्शन करणं हे महत्वाचं. त्याच्यावर का लागते हे तुम्ही देणं तेव्हा ते कमी याच्यात आणि कमी रेंज मध्ये महत्वाचं आहे ना. कसं आहे हे सगळं तुम्हा लोकांचं प्रेम आहे आणि तो माझा अनुभव आहे. हाती नाही येणे हाती नाही जाणे. म्हणून जे काही आपला हा जीवनाचा प्रवास आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा कुठंतरी आपण कुठं लोकांच्या कामी लागलो पाहिजे. नाही असं कोणाला काही आपण मदत करू शकत. तर ह्या युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मंडळी हे जे काय म्हणते फ्रीमध्ये सगळं आपलं पिकाचं व्यवस्थापन जे आपण सांगत राहतो. तर खरोखरच हे ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातल्या कपाशी आहे त्यांचे जे मनोगत आहे इथून कुठंतरी आपल्याला एकमेकाला प्रेरणा मिळते. आणि तुम्हा लोकांच्या ज्या कॉमेंट आहे
तुम्ही लोक ज्या पद्धतीनं म्हणजे सुखी हॅपी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, त्याच्यामुळे अजून अजून मला प्रेरणा मिळते हे काम करण्याची. आणि रात्रंदिवस माझ्या डोक्यात बहुत तोच विचार राहते की माझा जो कस्टमर आहे, आपला जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्याच्यामधूनच ह्या गोष्टी निघतात. मग अदामधात भाऊला, अरे भाऊ एक काम करा, आता धुयार मागे एकदा असंच झालं होतं की कपाशी फ्लॅशवर भरपूर होती मंडळी आणि त्यावेळेस पाऊस सांगितलेला होता हवामान विभागाने आणि असं वाटलं की हा जर पाऊस आता आला तर आता नुकसान होऊन जाईल पिकाचं. एवढं चांगलं सुंदर आलेलं पीक पाते आणि बारीक बोंड गळून जाईल. परंतु त्यावेळेस आम्ही मला असं वाटते अंडे, गुळ आणि ताक या मिश्रणाचा फवारा 2 दिवस अगोदर आम्ही मारून दिला होता पूर्ण दाडदूड कपाशीच्या. म्हणजे कुठेतरी त्याला एक ताकदपणा राहिली पाहिजे बुवा. म्हणजे आता संकट येणार आहे, संकट येण्याच्या अगोदर आपलं पीक त्याच्यातून वाचलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही तो एक फवारा मारून दिला. त्याचा पण भाऊ फायदा खूप झाला आपल्याला. खूप मोठा. तर त्यावेळेस तेवढे माल गळाला, पण तेवढं त्या प्रमाणात नाही गळाला. आणि आज हे चांगल्या व्यवस्थापनाचं सुंदर नियोजनाचं चित्र इथं दिसत आहे. आणि म्हणजे आशा करतो की ज्या पद्धतीचं जे व्यवस्थापन प्रशांत भाऊचं आहे, असंच आपण सुद्धा चांगलं व्यवस्थापन करा, योग्य चांगल्या खताची निवड करा, चांगल्या बियाण्याची निवड करा. ह्या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित केल्यामुळं हे चित्र सुंदर इथं दिसून येत आहे. खूप आहे ना, हे इथं बोंडे भरपूर आहे, शेंडा खूप आहे, चालूच आहे तो. कारण जेवढं खाली आहे तेवढंच वरता, तेवढंच वरत आहे. खरोखर भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन. नाही, तुमचं अभिनंदन. महत्वाचं म्हणजे कसं त्यांना एवढी काळजी घेतली हो. का लहान लेकरासारखं वेळेवर म्हणजे ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेसच त्यानं दिलं. कोणतंही कधी झाड पाहतो म्हटलं तर हे बघा, आता हे झाड बघा किती सुंदर दिसत आहे. त्याच्यानंतर आता हे झाड बघा, तो असा इथे करून. आता हे झाड बघा मंडळी, बाप रे प्रशांत भाऊ आतमध्ये असले सुंदर माल आहे हो. हे बघा, हे बघा भरपूर असे बोंड लागलेले आहे याला. आणि खरोखर या योग्य व्यवस्थापनाची कमाल.